विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाढलेलं आहे। 22 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात झालेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये एक प्रमुख जी भूमिका आहे किंवा जे अग्रगण्य नाव आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं। मात्र मनोज जरांगे पाटलांना उमेदवार देण्याचे ठरवलेलं आहे, निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे। इच्छुक उमेदवारांच्या त्या मुलाखती देखील घेतलेल्या आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटलांचा बीड जिल्हा हा जन्मभूमी आहे किंवा मनोज जरांगे पाटलांचं बीडकडे विशेष लक्ष आहे। त्यापैकी मराठा आंदोलक जे आहेत मनोज जरांगे पाटील, मराठा समन्वयकांची जी चर्चा झालेली आहे। पाहायला गेलं तर माझ्यासोबत सिंह जाधव आहे, सुप्रसिद्ध सिंह आहेत। विशेष ओळख करून द्यायची झालं तर मनोज जरांगे पाटलांचा आणि त्यांची जास्त कनेक्टिव्हिटी आहे। तसंच नारायणगडाचे ते विश्वस्त आहेत, मराठा समन्वयक म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे। त्यांनीच आज उमेदवारी अर्ज देखील त्यांनी स्वीकारलेला आहे निवडणूक आयोगाकडून आणि तेच माझ्यासोबत सिंह जाधव आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर ते अनेक दिवसापासून तयारी करतात बीड विधानसभेची। त्यांच्यासोबत मी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे। काय सांगाल, मनोज जरांगे पाटलांना इच्छुकांची बैठक घेतलेली आहे, मुलाखती घेतलेल्या आहेत, कशा संपूर्ण मुलाखती झाल्यात, किती वेळ या मुलाखती झालेल्या आहेत, सविस्तर सांगा सगळं। काल सकाळी जवळपास 9च्या दरम्यान मुलाखतींना सुरुवात झाली आणि प्रत्येक जिल्हानिहाय त्या ठिकाणी सगळ्यांना एकत्रित बोलवण्यात आलं। त्या ठिकाणी आपण पाहिलं की अनेक जवळपास सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधनं त्या ठिकाणी मतदारसंघाचे विविध मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार आणि त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते। त्या ठिकाणी त्यांनी प्रत्येक मतदारसंघनिहाय त्या ठिकाणी चर्चा केली। त्या ठिकाणी आलेल्या उमेदवारांची यादी त्यांनी त्या ठिकाणी तयार केली, कोण कोण इच्छुक आहेत त्याची यादी तयार केली। त्याचबरोबर सगळ्यांच्या याद्या तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना सूचना देण्यात आल्या किंवा आपल्यापैकी जर कुणी या तुमच्या इच्छुकांपैकी जर एक कुणी उमेदवार तुम्ही या ठिकाणी ठरवून मला सांगणार असाल तर मी त्याचं लगेच नाव जाहीर करतो। परंतु इच्छुक अनेक असल्यामुळे त्या ठिकाणी ती गोष्ट अशक्य आहे, प्रत्येकाला उमेदवारी हवी आहे। कारण की या ठिकाणी आपल्याला स्पष्ट चित्र दिसत आहे की मनोज जरांगे पाटलाकडनं यांच्याकडनं जो उमेदवार येईल तो निश्चित विजयीच होणार आहे। त्या दृष्टीने सगळ्यांनी त्या ठिकाणी निर्णय दिला की दादा आपण जे नाव जाहीर करताल त्याच्या पाठीशी आम्ही सर्वजण खंबीरपणे उभा राहू। बीडमधून काय चर्चा झाली, कारण बीड विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्णच राज्याचे लक्ष लागले। आपण पाहू शकता की महायुतीचा देखील उमेदवार जाहीर झालेला नाही, महाविकास आघाडीचा देखील उमेदवार जाहीर झाला नाही। मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष आहे का? एकंदरीत पाहायला गेलं तर बीडवर काय चर्चा झाली? दादांनी त्या ठिकाणी बीडच्या 5ही मतदारसंघातून त्या ठिकाणी सर्वांना बोलवलं होतं। त्या ठिकाणी सर्वांची यादी करण्यात आली आणि सर्वांना कळकळीची विनंती केली की बाबा हा आपला मराठा समाजाचा सामाजिक लढा आहे। खऱ्या अर्थाने राजकारण आपल्याला करायचं नव्हतं, परंतु फडणवीस साहेबांनी जी परिस्थिती निर्माण केली, ज्या मागण्या प्रलंबित ठेवल्या, आरक्षणाची अनेकदा दादांनी उपोषण करून देखील त्या ठिकाणी सकारात्मक निर्णय घेण्यात आलेले नाही। नोटिफिकेशन काढलं सगळ्या सोयऱ्यांचं, परंतु त्याची कायद्यात अंमलबजावणी करण्यात आलेली नाही। अशा प्रकारचे प्रलंबित प्रश्न असताना मग आपल्याला कुठेतरी सरकारला धडा शिकवला पाहिजे आणि सरकार सातत्याने जे हेळसांड करते मराठा समाजाची, खऱ्या अर्थाने आपण पाहतो की त्यांना वाटतं की मराठा समाज हा मतामध्ये विभागला जाईल, 2 ठिकाणी जाईल, काही आघाडीत जाईल, काही इतर पक्षात जाईल, काही अजून तिसरी आघाडी त्यांनी त्या ठिकाणी आणली, तिसऱ्या आघाडीत जाईल, परंतु तसं होणार नाही याचा विश्वास मात्र त्या ठिकाणी त्यांना मनोज दादांना आहे आणि तोच विश्वास आम्ही दृढ केला। सर्वांनी मते असं सांगितले की बाबा तुम्ही दादा जो उमेदवार देतात त्याचा आम्ही तन मन धनाने त्या ठिकाणी प्रचार करू। अनेक दिवसापासून तुम्ही मराठा चळवळीमध्ये काम करता, समन्वयक म्हणून तुमच्याकडे जबाबदारी होती। विशेष पाहिलं तर जे धाकटी पंढरी आहे नारायणगडाचे तुम्ही विश्वस्त आहेत। दसरा मेळावा मनोज जरांगे पाटलांचा पार पडला, त्यात देखील तुम्ही सगळे नियोजनामध्ये होते, अग्रगण्य होते। बीड विधानसभेसाठी तुमचा मनोज जरांगे पाटलांकडून विचार केला जाईल का? आणि आज तुम्ही स्वतः निवडणूक आयोगाकडून जो फॉर्म असतो भरण्याचा ते तुम्ही स्वीकारलेला आहे, कसं बघता याच्याकडून तुमचा विचार होईल का बीडच्या जागेसाठी? मी जवळपास मागच्या 24 वर्षापासून बीड या ठिकाणी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून CA म्हणून प्रॅक्टिस करतो आणि मला एक सांगण्याचा अभिमान वाटतो की मी बहुजनाचा बीड जिल्ह्यातला पहिला CA आहे। त्या कारणाने माझ्याकडे येणारा ओघ हा सगळा बहुजनांचा खूप होता आणि या दृष्टीने मला त्या 2000 सुरुवातीच्या काळामध्ये 2002 असेल 2003च्या काळामध्ये मला अनेक सामाजिक चळवळीमध्ये लोक बोलवायचे त्या ठिकाणी आणि मला देखील एक सामाजिक चळवळीची आवड होती। मी या ठिकाणी बीड शहरातच दांडेगल्ली या ठिकाणी लहानाचा मोठं झालो, याच ठिकाणी शाळा कॉलेजेसमध्ये होतो, त्याच्यामुळे मला ती थोडीशी पार्श्वभूमी होती सामाजिक चळवळीची, त्यामुळे मला एक वेगळा आनंद भेटायचा। त्यामुळे मी रोटरी असेल, अनेक संघटना असतील त्याच्या माध्यमातून सामाजिक कामामध्ये त्या ठिकाणी सामील व्हायचो। परंतु 2016 मध्ये त्या ठिकाणी क्रांती मोर्चा काढण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला। क्रांती मोर्चाचा निर्णय ज्या दिवशी ती मीटिंग होती आशीर्वाद लॉन्सला, त्या ठिकाणी मी त्या मीटिंगच्या शेवटची जी भिंत असते त्या भिंतीला पाठ टेकून बसलो होतो।
माझ्या नशिबाने मला असं झालं किंवा त्या ठिकाणी हिशोबाचा विषय निघाला आणि कुणाला द्यायचं. तर त्यावेळेस त्या काळामध्ये मीच एकटा चार्टर्ड अकाउंटंट मराठा समाजाचा आणि बहुजन समाजाचा असल्यामुळं आणि माझ्यावर त्याच्या अगोदरच्या 10-15 वर्षामध्ये लोकांची विश्वासार्हता खूप निर्माण झाली होती माझ्या कामाच्या माध्यमातून असेल, सामाजिक चळवळीच्या माध्यमातून असेल. त्यामुळे त्यांनी माझं नाव त्या ठिकाणी पुकारलं. मी मागं बसलेलो होतो, मला बोलून घेतलं पुढं आणि त्या ठिकाणी समन्वयक म्हणून त्या ठिकाणी मला आणि अजून 2-4 जण व्यापारी असतील, एक डॉक्टर असतील, वकील असतील, अशा 5 जणांना त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून मी सातत्याने मराठा आरक्षणाच्या चळवळीत प्रत्येक आंदोलनामध्ये सक्रिय भाग असतो. अगदी मनोजदादा जरांगे पाटलांच्या सुद्धा आंदोलनामध्ये जे मागच्या 14 महिन्यापासून चालू आहे त्याच्या अगोदर सुद्धा म्हणजे मला चांगलं आठवतं की मनोजदादांनी मला 12 जुलै 2023 एक मेसेज केला होता की वळकड तिथे एक मीटिंग घ्यायची आपल्याला आणि तुम्ही त्या ठिकाणी या. तर मी म्हणलं समाजासाठी एखादा माणूस जर अहोरात्र एवढं काम करत असेल तर आपली पण सामाजिक एक जबाबदारी आहे, आपली एक समाज म्हणून एक देणं लागतो आपण काहीतरी. आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे, आपण तिथे उपस्थित राहिलं पाहिजे. शेवटचा का होईना एक घटक म्हणून त्या ठिकाणी मराठा समाजाचे एक प्रतिनिधी म्हणून आपण त्या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे. म्हणून मी त्या ठिकाणी गेलो होतो. म्हणजे जाण्यासाठी मी त्यांना कॉल देखील केला त्या दिवशी, परंतु त्या दिवशी योगायोगाने पाऊस पडला आणि ते म्हणले मला आज नाही, आता तुम्ही जेव्हा आपल्या रस्ता रोको आहे त्या दिवशी या. आणि रस्ता रोको त्या ठिकाणी म्हणजे अनेक दिवसापासून पाटलांच्या सुद्धा संपर्कात आहे. साष्टा पिंपळगावचं त्यांचं आंदोलन असेल, उमापूरमध्ये त्याच्या प्रत्यार्थ केलेलं आंदोलन असेल, त्या ठिकाणी देखील मी 2-2, 4-4 वेळेस चक्रा मारल्या. म्हणजे हा एक माणूस एका ध्येयवेड्यासारखा तो आपल्या ध्येयासाठी धडपडत राहतो. त्यासाठी आपण सुद्धा त्याच्यात कुठेतरी आपली भूमिका काहीतरी राहिली पाहिजे, आपला सुद्धा सहभाग राहिला पाहिजे. या दृष्टीने खऱ्या अर्थाने मी त्या ठिकाणी अनेक वर्षापासून त्यांच्याबरोबर काम करतो आणि ही सगळी मनोजदादांना कल्पना आहे. कारण की जे उमेदवार आज मागतात आपण बघतो की वेगवेगळ्या राजकीय पक्षात होते किंवा आहेत आता सुद्धा देखील. त्यांनी अनेक ठिकाणी राजकीय पदं भोगलेली आहेत. त्या ठिकाणी राजकीय पदाच्या माध्यमातून राजकीय फंड, काही गव्हर्नमेंटचे फंड असतील, कामं असतील त्या ठिकाणी केले. परंतु आम्ही सामाजिक कामामध्ये कुठलाही अशा प्रकारचं काम केलं, उलट वैयक्तिक आमच्या खिशाला त्या ठिकाणी झळलो. आम्ही जे काही समाजासाठी देता येतं, समाजासाठी जे काही करता येईल त्याच्यासाठी प्रयत्न केले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझा दावा थोडासा जास्तीचा असेल आणि दादा सुद्धा विचार करतील. त्या उपरोक्त जर दादानी माझा विचार न करता जर पुन्हा इतर कुणाला जर उमेदवारी दिली तर त्याचा सुद्धा मी तेवढ्याच मोठ्या मनाने प्रचार करेन. नक्कीच पाहायला गेलं तर तुमच्यासोबत इथले बीडचे राजेंद्र म्हस्के देखील इच्छुक आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी भाजप सोडलेले आहे. दुसऱ्या बाब दिलीप गोरे आहेत, गंगाधर काळकोटे आहेत, किशोर पिंगळे आहेत, माजी मंत्री सुरेश नवले आहेत. कसं बघता यांच्याकडे काय यावर काय विचार होईल? नक्कीच दादांनी त्या ठिकाणी सगळ्यांचं योगदान आहे, नाही म्हणता येणार नाही. कारण ते जरी राजकीय कुठल्या एखाद्या पक्षात असले तरी ते समाजासाठी काहीतरी योगदान देत होते. त्यांना असं वाटतं की बाबा आम्ही सुद्धा त्याच्यासाठी पात्र आहोत किंवा आम्ही सुद्धा केलं पाहिजे, अशा प्रकारची त्यांची इच्छा असेल. त्या सर्वांनी देणं काही चुकीचं नाही, लोकशाही आहे. त्या ठिकाणी दादांनी सुद्धा सांगितलेले इच्छुकांनी सर्वांनी फॉर्म घ्यावेत. त्या ठिकाणी फॉर्म सुद्धा भरण्याची आज त्यांनी सूचना दिलेल्या दादांनी. खऱ्या अर्थाने त्यांनी सुद्धा भरायला हरकत नाही. परंतु दादा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतील की कुणाचं योगदान किती आहे समाजामध्ये. त्याचबरोबर आज आपण पाहतो की दादांनी त्या ठिकाणी एक चर्चा सुद्धा केली आज की फक्त एका जातीवर कुठलाही उमेदवार निवडून येत नाही, तर त्याला सगळ्या जाती धर्मामध्ये त्याचा संपर्क लागतो. त्या ह्यांनी जर विचार केला तर मी अनेक जाती धर्मामध्ये त्या ठिकाणी निपक्ष काम करत असल्यामुळे माझे वैयक्तिक संबंध आहेत. काही ठिकाणी तर माझे ओबीसीचे माझ्याबरोबर काही भागीदार आहेत काही व्यवसायात, तो सुद्धा माझा प्लस पॉईंट आहे. मी अनेक सामाजिक कामामध्ये आहे. व्यापारी असोसिएशनमध्ये मी त्या ठिकाणी काम करतो, पदाधिकारी आहे. जिनिंग असोसिएशनमध्ये त्या ठिकाणी सेक्रेटरी आहे. सीए असोसिएशन आहे, इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर अँड सीए असोसिएशन, त्याचा मी अध्यक्ष आहे सध्याला. म्हणजे अशा अनेक पदे, त्यामुळे माझ्या संपर्कात अनेक लोक आहेत. रोटरीच्या माध्यमातून तर अनेक वर्षापासून काम करतो. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर मला वाटतं की ह्यांचा जरी राजकीय म्हणून संपर्क असला तरी माझा सामाजिक एक कार्यकर्ता म्हणून किंवा सामाजिक एक चळवळीतला व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी चांगला संपर्क आहे. याचाच मला जास्त फायदा होईल. मुस्लिम समाजामध्ये फायदा होईल, दलित समाजामध्ये फायदा होईल. अगदी अनेक मला दररोज कितीतरी कॉल येतात त्या संदर्भात. म्हणजे दलित समाजाचे असले, मुस्लिम समाज, ओबीसी समाजाचे. आमचे उद्धव सारखे एक जुने मित्र आहेत, 20-22 वर्षापासूनचे मित्र आहेत. इथं एका कार्यालयात काम करतात. त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलं साहेब तुम्हाला उमेदवारी येऊ द्या, जातीचं लोक आम्ही सोडून देऊ. आमचे जे 3-4 गाव आहेत त्याच्यामध्ये विघ्ने असतील, बंजारा समाजाचे लोक आहेत. परंतु हे लोक जर एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि उघडपणे जर पाठीशी उभा राहायला तयार असेल तर हा देखील एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे, सकारात्मक गोष्ट आहे. याचा नक्कीच मला सगळ्या या गोष्टीसाठी फायदा होईल. नक्कीच पाहायला गेलं तर बीडकडे पाहायला गेलं तर मग म्हणतात की क्षीरसागरांचा बालेकिल्ला यावेळेस राहील का मनोज जरांगे पाटलांचा भिडू इथे काम करेल?
सर मागच्या 40 वर्षापासून बीडकरांनी त्यांच्यावर अत्यंत मोठी जबाबदारी टाकली होती खऱ्या अर्थाने. आपण पाहतोय की नगरपालिका असेल, पंचायत समित्या असतील, अनेक स्थानिक स्वराज्य संस्था असतील, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, खरेदी विक्री संघ असेल, अशा अनेक संस्था की ज्याच्यामध्ये त्यांना एकतर्फी सत्ता दिली. परंतु क्षीरसागरांनी केलं काय ह्याच्यामध्ये, हा एक प्रश्न आहे. आज ग्रामीणचे प्रश्न तसेच आहेत, शहराचे प्रश्न तसेच आहेत. शहराचा स्वच्छतेचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. नदीतून तिथून बिंदुसरा नदीतून त्या ठिकाणी पाणी वाहून जाते, परंतु आपण पाहतोय की त्या ठिकाणी 15-15 दिवस, 18-18 दिवस पाणी येत नाहीये नळाला. ह्याचा अर्थ काय घ्यायचा, म्हणजे कुठला विकास झालाय? 8-9 महिने जर शहराच्या ठिकाणी ह्या जिल्ह्याचं ठिकाण असताना 8-9 महिने सगळ्या रस्त्यावरच्या लाईट बंद राहत असतील तुम्ही बिल न भरल्यामुळे, याचा अर्थ काय घ्यायचा? अशा अनेक प्रश्न आहेत. स्वच्छता, अस्वच्छ बीड म्हणजे सगळ्यात घाणेरडं शहर म्हणजे बीड झालेलं आहे सध्या. रस्त्याचे प्रश्न तसेच आहेत, कुठलाच प्रश्न त्यांच्याकडनं सुटला गेलेला नाहीये. मला असं वाटतं की बीडकर वैतागलेले आहेत क्षीरसागरांना यावेळेस राजकारणातून, जे विधानसभाच नव्हे तर नगरपालिका असेल, पंचायत समित्या असतील, याच्यातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. प्रमुख लढत ही क्षीरसागरांमध्ये असणार आहे. क्षीरसागर आणि मनोज जरांगे पाटलांच्या उमेदवारामध्ये असणार आहे. कशी टप होणार आहे नक्की? क्षीरसागरांकडं आता कुठल्या पक्षाकडनं कोण येतंय हा महत्वाचा त्यात भाग आहे. आपण पाहिलं तर अजूनही आघाडीकडनं किंवा युतीकडनं कुठलाही उमेदवार त्या ठिकाणी जाहीर झालेला नाहीये. मग आपण जर तसं पाहिलं तर जर युतीकडनं किंवा आघाडीकडनं इतर कुणी उमेदवार देत असतील आणि अपक्ष जर क्षीरसागरांचा येत असेल तर मला वाटतं क्षीरसागर 3 किंवा 4 नंबरला जातील. क्षीरसागरामध्ये ही लढत होणार नाही. परंतु जर एखाद्या पक्षाकडनं ते येत असतील तर मात्र क्षीरसागरांच्या विरुद्ध ही लढत होईल. परंतु क्षीरसागर तरीही बऱ्याच फरकाने हारते असं आपल्याला दिसेल. कारण आणखी अनेक वर्षापासून लोकांमध्ये जी त्यांच्याविषयीचा राग आहे तो खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज त्यांना संधी भेटली. कारण की यांची पद्धती काय होती की तुम्ही समजा विरोधात जातायत, तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून दाबण्याचा प्रयत्न करायचा. कुठेतरी मार्केट कमिटीच्या माध्यमातून तुमच्या व्यापारावरती बंद करण्यासाठी किंवा काही अडचणी आणण्यासाठी प्रयत्न करायचा. नगरपालिका तुमच्या ताब्यात असल्यामुळे नगरपालिकेच्या माध्यमातून तुमचे बांधकाम असतील, कुठले येण्याचे लेआउट असतील, त्याच्यावर प्रयत्न करायचा. अशा प्रकारे त्यांनी राजकारण केलेले. म्हणजे त्यांनी आतापर्यंत जर पाहिलं आपण तर फक्त विभागणी करून राजकारण केलेले. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की फार दिवसापूर्वी नवनाथ शिराळे हे नगरपालिकेला त्या ठिकाणी अध्यक्षपदासाठी उभा होते. त्यावेळेस पहा तुम्ही मतदान किती पडलेले. भारतभूषण क्षीरसागर हे त्या ठिकाणी निवडून आले होते, पण मतदान किती होतं त्यावेळेस? ही मतदान 14,500 काही ते 16,500 पडलं होतं. आणि आता मागच्या कालच्या इलेक्शनला जेव्हा 2017 मध्ये हे नगरपालिका झाली तेव्हा सुद्धा त्यांना 18-19,000 मतदान पडलं. म्हणजे शहरात किती मतदान आहे त्यांचं? तर 18-19,000. तर उर्वरित 2 लाख मतदान शहरात असताना मग उर्वरित मतदानाचं काय होतं? तर 1 लाख मतदान झालं तर हे बाकीचं मतदान 70,000 मतदान फोडण्यामध्ये यशस्वी होतात. म्हणजे 70,000 मतदानामध्ये तुम्ही 10 उमेदवार दिले तर 7-7, 8-8, 10-10, 9-9, 10-10,000 मतदान घेतात आणि हा 18,000वर निवडून येतो. ही परिस्थिती आहे. म्हणजे यांनी कुठली आपली रीग मोठ्या करण्यामध्ये कधीच प्रयत्न केला नाही. म्हणजे माझं यश वाढण्यासाठी कधीच प्रयत्न केला नाही. स्वतःचं माझं काही कर्तृत्व दाखवण्यासाठी कधीच प्रयत्न केला नाही. फक्त दुसऱ्या मत विभागणी करणे आणि मताचं विभाजन करून त्या ठिकाणी निवडून येण्यासाठी ते राजकीय डाव खेळतात. परिस्थिती बदलेल यावेळेस? 100% बदलेल. 100 नाही 101% बदलेल. मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की यावेळेस बीडकर कुठल्याही परिस्थितीत क्षीरसागरांना स्वीकारणार नाही. नक्कीच हे होते सी.ए. जाधव, नारायणगडाचे विश्वस्त आहेत. अनेक चळवळीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि तेच सी.ए. जाधव आता मनोज जरांगे पाटलांचे येणाऱ्या काळामध्ये उमेदवार दिसत आहेत का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण मनोज जरांगे पाटलांकडून बीडमधून अनेक उमेदवार इच्छुक आहेत. त्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील नेमका आपला उमेदवार कोणाला देत आहेत, कोणाची घोषणा करतायत हेच येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागणार आहे. मुंबई तकसाठी योगेश काशीद, बीड.